भारतातील सामाजिक चळवळी या पाठामध्ये आपण भारतातील सामाजिक चळवळींचा अर्थ आणि स्वरूप बघितला, भारतातील स्त्री चळवळ बघितली, भारतातील कामगार चळवळ बघितली आणि भारतातील शेतकरी चळवळ सुद्धा आपण इथं बघितली। आता ह्या सगळ्या चळवळी बघून झाल्यानंतर आपण सुरुवात करत आहोत 5.5 भारतातील पर्यावरण चळवळ। आता पर्यावरण म्हणता बरोबर आपल्या लक्षामध्ये येते आजूबाजूचा परिसर। मग ह्या आजूबाजूच्या परिसराशी आपल्याला काय देणं घेणं आहे? पण पर्यावरणाच्या चळवळी बऱ्याचशा प्रमाणामध्ये झाल्या याची जाणीव आपल्याला आहे आणि हे फक्त जाणीव असून चालणार नाही, तर त्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहून बऱ्याचशा गोष्टी आजही करणे गरजेचे आहे। एका गीतामध्ये सांगितलंय, पेड़ों को क्यों काटते हो, दो पेड़ लगाकर देखो ना। हे जर निसर्गामध्ये झाडझुडपं नसतील तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना फेस करावं लागणार आहे। आजही आपण त्या गोष्टी करत आहोत। ग्लोबल वॉर्मिंग ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतोय आणि याला कारण आहे पर्यावरण। आपलं पर्यावरण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रदूषित होत आहे। मग ह्यासाठी हे प्रदूषित होऊ नये म्हणून प्रयत्नशील आपण आतापासून असायला हवं। पण यासाठी बऱ्याचशा भारतामध्ये चळवळी झाल्या आणि त्या चळवळीचा अर्थ म्हणजे काय, चळवळ म्हणजे नेमकी काय हे आपण बाकीच्या संदर्भामध्ये बघितलेलं आहे। पण पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आता आपण इथं बघणार आहोत। तर गाडगीळ आणि गुहा यांनी पर्यावरण चळवळ यांची अशी व्याख्या केली आहे की नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग म्हणजे जे निसर्गामध्ये साधनं आहेत त्यांचा योग्य उपयोग, पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे किंवा पर्यावरणाचे जतन करणे या दिशेने जाणीवपूर्वक निर्देशित केलेली एक संघटित सामाजिक प्रक्रिया म्हणजे पर्यावरण चळवळ होय। तर थोडक्यामध्ये या ठिकाणी त्यांनी गाडगीळ आणि गुहा यांनी याची व्याख्या केलेली आहे। आता अशा वेगवेगळ्या चळवळी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये झालेल्या आहेत। त्यामध्ये हरित चळवळ आहे, संवर्धन चळवळ आहे। ह्या सुद्धा ज्या संज्ञा आहेत ह्या सगळ्या संकल्पना संज्ञा वैकल्पिकरित्या जर आपण विचार करायला लागलो तर पर्यावरण चळवळीसाठी वापरल्या जातात। आता पर्यावरणवाद हे एक व्यापक तत्वज्ञान आहे, छोटंसं तत्वज्ञान आहे, फार मोठं आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यापकता आहे त्याची। आणि हे जे तत्वज्ञान आहे हे आपल्या सभोवतालच्या परिसराच्या संवर्धन आणि विकासाला केंद्रीभूत मानून पर्यावरण आणि संस्कृतीच्या सुधारणेसाठी कळकळीचे प्रयत्न करते। हे जे तत्वज्ञान आहे ते आता आधुनिकीकरण आणि औद्योगिकरणाच्या अपरिहार्य परिणामामुळे आपण दोन्ही बाबी बघितलेल्या आहेत, आधुनिकीकरण आणि औद्योगिकरण। जर तुम्ही हा भाग पाहिला नसेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही बघून घेऊ शकता। आता याचा परिणाम असा झाला की अनेक असे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष याच्या समोर आव्हाने आलेले आहेत। कारण शहरीकरण वाढलं, लोकवस्त्या वाढायला लागतात, औद्योगिकरण वाढलं, एका बाजूने आपल्याला फायदा होतो तर दुसऱ्या बाजूने पर्यावरणाचा ऱ्हास होतो। मग ह्या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला कुठेतरी तारतम्य बाळगून ठेवून ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत। मग कशा करायच्या? तर जीवनशैलीतील लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अनियमित विसंगती या सगळ्या पर्यावरणीय संतुलनाला घातक ठरलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी। आता त्यातील पहिला भाग आपण बघू की भारतीय पर्यावरण चळवळीचा उदय केव्हा झाला। पर्यावरणाच्या संदर्भामध्ये भारतामध्ये चळवळीचा उदय केव्हा झाला? तर आधुनिक पर्यावरणवादाची सुरुवात जर विचार करायला लागलो तर 1960च्या दशकात झाली होती। आणि मग या पर्यावरणाच्या ऱ्हासाविषयी वाढती जागरूकता आणि जनजागृतीमुळे बरेचसे उपक्रम कार्यक्रम आयोजित केले गेले आणि बऱ्याचशा बाबतीमध्ये मग ती माहिती प्रकाशित झाली। आता अमेरिकेचे अध्यक्ष जे रिचर्ड निक्सन यांनी सन 1970 मध्ये अमेरिकन पर्यावरण विषयक धोरण कायदा साक्षांकित केला होता, म्हणजे सही केली होती आणि एक कायदा अंमलात आणला होता 1970 मध्ये। कोणी केलं होतं? हे अध्यक्ष होते अमेरिकेचे रिचर्ड निक्सन यांनी। आणि तेव्हापासून जो हा 22 एप्रिल हा जो दिवस आहे हे लक्षातच ठेवा, 22 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगामध्ये वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो। तर वसुंधरा दिन साजरा केव्हा केला जातो? 22 एप्रिल।
आणि तो फक्त भारतामध्ये केला जात नाही तर संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. वसुंधैव कुटुंबकम ही संकल्पना आता अस्तित्वात आलेली आहे. आणि 1972 मध्ये स्टॉकहोम येथे 1972 स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने मानव पर्यावरणाविषयी परिषद आयोजित केली गेली होती. 1972 मध्ये पहिल्यांदा पर्यावरणाविषयी परिषद आयोजित केली गेली. आणि या परिषदेमुळे काय झालं तर पर्यावरणीय समस्याबद्दल अनेकांच्या मनात स्वारस्य निर्माण झाले, रस निर्माण झाला. त्यामध्ये त्यांना कळायला लागलं की पर्यावरणाची समस्या फार बिकट परिस्थिती निर्माण करून घेत आहे. आणि ही सगळी परिस्थिती कोणामुळे निर्माण होत आहे तर ती अर्थातच आपल्यामुळे होत आहे. म्हणजे माणूस पर्यावरणाला विसरायला लागला स्वतःच्या स्वार्थापोटी, आणि मग पर्यावरणाला तो विसरायला लागला तर पर्यावरणाचा जो ऱ्हास झाला त्याचा परिणाम मनुष्यावर होणारच आहे. आणि म्हणून त्यासाठी मात्र आपल्याला जागृत राहणे आजही आवश्यक आहे. आणि आपण प्रत्येक वर्षी कित्येक कोट्यावधी झाडं लावली जातात, कोट्यावधी झाडं लावलेली जातात, पण ऍक्च्युअली म्हणजे परिस्थितीमध्ये ते झाडं जगतात किती हे महत्वाचे आहे. जर कोट्यावधी झाडं प्रत्येक वर्षी लावली जातात तर मग जंगलच निर्माण व्हायला पाहिजे होते, पण ते झाडं राहत नाही. बऱ्याचशा समस्या आहेत. मोठमोठी शहरं निर्माण होत आहेत, त्यामुळे सुद्धा पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आपण ते एक स्टेप बाय स्टेप बघू काय काय कारण आहेत. तर या परिषदामुळे 1980च्या दशकाच्या सुरुवातीस जर्मनी आणि उत्तर अमेरिकेच्या हरित चळवळीने वसुंधरेचे संरक्षण म्हणजे पृथ्वीचे संरक्षण, वसुंधरा म्हणजे पृथ्वी, जतन आणि संवर्धन या सगळ्या बाबतीमध्ये जनजागृती करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आणि यामुळे काय झालं, पर्यावरण ज्या चळवळी होत्या त्या जगाच्या सर्वत्र भागामध्ये, इतरही भागामध्ये त्या पसरायला लागल्या. 1980च्या दशकापासून बहुतेक विकसनशील देशाप्रमाणे भारतीय समाजातही संसाधनाबाबतीमध्ये असंवेदनशील व अनियंत्रित शोषणाची वृत्ती दिसून येते. असंवेदनशील म्हणजे एखाद्या बाबतीमध्ये संवेदनशीलता नाही, भावनिकता नाही, अनियंत्रित, एखादी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही, आणि ती शोषणाची वृत्ती दिसून येते आपल्याही समाजामध्ये. आता भारतातील पर्यावरण चळवळ काही कारणामुळे इतर चळवळीपेक्षा भिन्न आहे. आता ही बाब कशा बाबतीमध्ये आहे तर अभिमुखता आणि उद्दिष्टामध्ये वैशिष्ट्यपूर्णता असल्यामुळे ही थोडीशी वेगळी भारतामध्ये जाणून आपल्याला करून देते. तर आता कसं पहा, इतर चळवळींचे लक्ष विशिष्ट व मर्यादित स्वरूपाचे असते. इतर ज्या चळवळी आपण बघितले ते मर्यादित स्वरूपाचे असते, पण संपूर्ण मानवतेचे कल्याण हेच पर्यावरण चळवळीचे लक्ष असते. म्हणजे आपण जर फरक इथं स्पष्ट करा म्हटलं तर इतर चळवळीमध्ये विशिष्ट मर्यादित स्वरूपाचे असते तिचे लक्ष, तर संपूर्ण मानवतेचे कल्याण हेच पर्यावरण चळवळीचे लक्ष असते. पुन्हा या चळवळीचे उद्दिष्ट व्यापक व सर्वसमावेशक आहे, छोटस नाही आहे. आदिवासी, शेतकरी आणि स्त्रिया अशा वेगवेगळ्या कारणांसाठी दुर्लक्षित गटांना, जे गट दुर्लक्षित आहेत ज्यांच्याकडे लक्ष पोहोचवला जात नाही, पर्यावरण चळवळीने आपल्या कक्षेत सामावून घेतल्या. या सगळ्या दुर्लक्षित गटांना पर्यावरण चळवळीने आपल्यामध्ये सामावून घेतलंय. आता या चळवळीने पर्यावरण जतनाचा विषय मांडण्यासाठी अहिंसक परंतु दृढ निश्चित मार्ग अवलंबिला आहे. दृढ निश्चित असा मार्ग त्यांनी अवलंबिला आहे. पर्यावरण विषयक धोरणे तयार करताना आणि कायदे अंमलात आणताना सामूहिक हिताचा आधार घेण्यास सरकारला या चळवळीने भाग पाडले. म्हणजे किती महत्वाची ही चळवळ आहे पर्यावरण, कारण ह्या एका चळवळीमुळे सगळे घटक एकमेकाशी कनेक्टेड झालेले आहे आणि त्यामुळे हा भाग जास्त महत्वाचा आहे. दुसरा आहे कारणांचा उहापोह. आता याच्यासाठी कुठली कारण आहेत, त्याच्या उहापोह, प्रचिती, लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या गोष्टी, माहिती सांगणे सुरू झालं. पर्यावरणीय समतोलाला निर्माण झालेल्या धोक्याची प्रतिक्रिया म्हणून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आणि म्हणून पर्यावरण चळवळ उदयाला आली. धोका निर्माण झाला म्हणून चळवळ उदयाला आली. आणि मनुष्य कसा आहे, जेव्हा त्याच्या मागे एखादी समस्या येते तेव्हा त्याच्यावरनं तो उपाययोजना काढतो. आज आपण लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये कोविड-19च्या बाबतीमध्ये तेच बघत आहोत. म्हणजे समस्या आली म्हणून आता त्याच्यावर उपाययोजना चालू आहे, पण त्या
वर आधीच आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ह्या गोष्टी आपण करत नाही. तसंच याही बाबतीमध्ये झालं. आता याची कारणे परस्पर संबंधित व अपरिहार्य आहेत, एकामेकाशी संबंधित आहेत आणि ते आवश्यकच आहे. जसं औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि तंत्रज्ञानाचा अत्याधिक वापर यामुळे वेगाने होणारा पर्यावरणाचा ऱ्हास हे सगळ्यात मोठे चिंतेचे प्रमुख कारण आहे. म्हणजे एकीकडे आपल्याला सोयी सुविधा मिळतात तर दुसरीकडे आपण पर्यावरणाला हिरावून त्याच्यापासून दूर चाललेलो आहोत. पर्यावरण ऱ्हास हे चिंतेचे प्रमुख कारण आहे. आता लोकसंख्या वेगवान वाढीमुळे नैसर्गिक स्रोतांचा अनिर्बंधित वापर होत आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. जमीन, पाणी आणि जैवविविधतेशी संबंधित प्रमुख समस्या समाजाच्या पर्यावरणीय संतुलनावर विपरीत परिणाम करत आहेत. त्याच्यावर परिणाम होत आहे पर्यावरणावर आणि त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामध्ये जंगलतोड आहे, वायू प्रदूषण आहे, सागरी आणि किनारी प्रश्न आहेत. म्हणजे समुद्रामध्ये मोठमोठे जहाज जातात, तेल लिकेज होते, त्यामुळे जैवविविधता आपल्याला आढळते आणि तिथल्या जीवावर त्याचा परिणाम होतो. किनाऱ्यावर बरेचसे प्रदूषण आपल्याला पाहायला मिळते. मृदा प्रदूषण आहे, माती प्रदूषित झालेली आहे. ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत, ध्वनी प्रदूषण पण यामध्ये येते. ह्या सगळ्या गोष्टी पर्यावरणाच्या बाबतीनं असमतोल निर्माण करतात आणि त्याचा परिणाम मात्र जो होतो तो शेवटी आपल्यावर होतो. मग जर परिणाम आपल्यावर होतो तर काळजी कोणी घ्यायला पाहिजे? आपण घ्यायला पाहिजे. आणि तिथंच आपण कुठंतरी मग कमी पडतो. या क्षेत्रातील अभ्यासकांचे असे मत आहे, या क्षेत्रामध्ये जे अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, भारतीय पर्यावरण चळवळ ही विविध वैचारिक भूमिकांमधील वादांची परिणती आहे. भारतीय पर्यावरण चळवळ ही वादाची बाब आहे. मनुष्य आणि निसर्गाच्या दरम्यानच्या परस्पर क्रिया आता कोणामध्ये होत आहे? मनुष्य आणि निसर्ग ही या चळवळींची मध्यवर्ती संकल्पना आहे. आता गांधीजींनी ग्रामस्वराज्य ही संकल्पना विवेकवाद आणि स्वयंपूर्णता या इथल्या मातीतील मूळ धारणांशी निगडीत असून आपल्या परिसरातील संसाधनांचा विनियोग करण्याचे उद्दिष्ट त्यामागे आहे. गांधीजींच्या ग्रामस्वराज्य या संकल्पनेमध्ये. आता या विरुद्ध जहाल मार्क्सवादी तत्वज्ञानाचा जर विचार केला तर प्रतिमानामध्ये प्रकर्षाने आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानावरची निर्भरता आहे व पर्यावरणीय ऱ्हास हा सामाजिक विषमतेची परिणती असल्याची दृढ धारणा आहे. अशा प्रकारे पर्यावरणीय चळवळीची जी कारणे केवळ पर्यावरणाशी संबंधित नाहीत तर ती आर्थिक आणि सामाजिक आहेत. म्हणजे ते फक्त पर्यावरणाशी संबंधित नाहीत तर ते पैशाशी, अर्थाशी आणि समाजाशी संलग्नित आहेत आणि म्हणून हे वेगवेगळे कारण आहेत. पण यामुळे याचा मोठा परिणाम शेवटी ज्या घटकावर पडतो आणि तो घटक म्हणजे मनुष्य प्राणी. तिसरा आहे भारतातील महत्वपूर्ण पर्यावरणीय चळवळी. मग भारतामध्ये वेगवेगळ्या चळवळी झाल्या, पण वेगवेगळ्या तर झाल्या, आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे. पण पर्यावरणाच्या बाबतीमध्ये कोणकोणत्या चळवळी झाल्या त्या सुद्धा बघू आपण. त्या चळवळी भारतामध्ये झाल्या, त्यामध्ये पर्यावरणीय चळवळ ही एकल स्वरूपाची नाही, म्हणजे एका मार्गाने जाणारी किंवा एकटी अशी नाही, तर ही चळवळ व्यापक आहे, फार मोठी आहे. यामध्ये पर्यावरणीय आरोग्य, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आरोग्य, मानवाधिकार, मानवाचे अधिकार, आदिवासींचे हक्क, आदिवासींना कोणकोणते हक्क त्या बाबी आणि पर्यावरणीय स्त्रीवाद इत्यादी मुद्द्यांचा समावेश आहे. म्हणजे एक बाब आहे का यामध्ये? नाही, वेगवेगळे घटक आहेत. आरोग्य, मानवाधिकार, आदिवासींचे हक्क, पर्यावरणीय स्त्रीवाद. आता यामुळे या चळवळींच्या व्यापक कक्षेमध्ये ही चळवळ म्हणजे स्वतंत्रपणे झालेल्या पण एकमेकांशी संलग्न अशा आंदोलने आणि बंडखोरीची मालिका म्हणून समजून घेतली पाहिजे. हर्ष शेट्टी यांनी पर्यावरणीय चळवळींशी निगडीत 5 प्रमुख प्रकार सादर केले. त्यातील पहिला आहे जंगल आणि वनसंपदा, जमीन वापर, दुसरा पाणी आणि धरण विरोधी, तिसरा विविध प्रकारचे प्रदूषण विरोधी आणि सागरी स्रोतांसाठी संघर्ष. या सगळ्या गोष्टी हर्ष सेठी यांनी 5 प्रकारामध्ये सांगितलेल्या आहेत. तर काही महत्वाच्या चळवळी पर्यावरणाच्या संबंधामध्ये झाल्या त्या आपण चळवळी बघू.
चिपको चळवळ. आता चिपको चळवळ म्हटल्यानंतर असं एकदम त्याचा अर्थ आपल्याला लक्षात येत नाही, पण बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय इथं चिप, आणि इंग्लिशमध्ये म्हणतात फार महत्वपूर्ण मुवमेंट आहे, चळवळ आहे. आणि यामुळे काय काय घडलं ते आता आपण बघू. तर इथं तुम्हाला चित्रामध्ये काही गोष्टी दिसत आहेत, लक्ष द्या. काही स्त्रिया झाडाच्या सभोवती उभ्या आहेत एकमेकाचे हात धरून, आणि याचा अर्थ काय होते ते तुम्ही थोडंसं कमेंटमध्ये लिहा, आपण बघूच ते डिटेल. आता चिपको आंदोलन ही एक अनोखी चळवळ आहे, वेगळीच चळवळ आहे. कशी आहे? चिपको आंदोलनाची सुरुवात अमृता देवी यांनी केली. चिपको आंदोलन कोणी सुरुवात केली? अमृता देवी. हे आंदोलन सुरुवातीपासून शेवटपर्यंत गांधीवादी आणि अहिंसेच्या तत्वाने लढले गेले, म्हणजे अहिंसेच्याच माध्यमातून लढले गेले. पण कशासाठी? पर्यावरण वाचवण्यासाठी, म्हणजे झाडं वाचवण्यासाठी. तसेच हे जे आंदोलन आहे हे महिलांच्या सक्रिय सहभागासाठी ओळखले जाते. हे आंदोलन विशेषतः स्त्रियांनी केलं होतं आणि सक्रिय सहभाग होता, कृतीयुक्त सहभाग होता. चिपको म्हणजे झाडाला आलिंगन देणे. चिपकोचा अर्थ काय आहे इथं? झाडाला आलिंगन देणे. हिमालयीन प्रदेशातील चमोली जिल्ह्यात, हिमालयातील गोष्ट आहे, मार्च 1973 मध्ये सुंदरलाल बहुगुणा, हे नाव तुम्ही बरेचदा ऐकलं असेल, सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीला सुरुवात झाली. 1973 मध्ये हिमालयामध्ये सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली. आणि चमोली जिल्ह्याचा बराचसा भाग जंगलांनी व्यापलेला आहे. तेथील रहिवाशांचे राहणीमान जंगलाशी निगडीत आहे. उपजीविकेचे साधन प्रामुख्याने शेती आणि वन उत्पादनावर आधारित आहे. आता शेती, जंगलातील अन्न गोळा करणे आणि पशुपालन अर्थव्यवस्थेचे वर्चस्व असल्यामुळे तेथील लोक जंगल उत्पादनावर अवलंबून होते. आता जंगलामधील जेवढी काही साधन संपदा आहे, या सगळ्या साधन संपदेवर ते आधारित आहेत, त्यांचे जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्यामुळे हे लोक त्या जंगल उत्पादनावर अवलंबून होते. तथापि लोकसांख्यिकीय आणि आर्थिक कारणामुळे काय झालं, जंगलांचा असंयुक्तिक वापर होऊन जंगल तोड व्हायला लागली, जंगलतोड भरमसाठ व्हायला लागली. औद्योगिकीकरण आणि विकासाच्या प्रक्रिया ह्या सगळ्यामुळे दळणवळणाच्या साधनामध्ये सुधारणा झाली, जाण्या येण्याच्या साधनामध्ये सुधारणा झाली. विकास कामामुळे जंगलावरील मूळ रहिवाशांच्या हक्कावर गदा आली. आता जे मूळ रहिवासी होते त्यामुळे एकीकडे विकास व्हायला लागला, दुसरीकडे त्यांच्या हक्कावर गदा आली. आणि उपजीविकेचे, त्यांचे जे उपजीविकेचे साधन होतं जंगल, ते नष्ट होत असलेले पाहून मूळ रहिवासी संतप्त झाले आणि या चळवळीला सुरुवात झाली. त्यांचे उपजीविकेचे साधन जात होते ना, त्यामुळे एप्रिल 1973 मध्ये जेव्हा कंत्राटदार, 73 ची घटना ही, कामगारासह मंडल या गावी त्यांना राज्य सरकारने दिलेली जंगलाची जागा मोकळी करण्यासाठी आणि झाडे तोडण्यासाठी पोहोचले. कंत्राटदार, कॉन्ट्रॅक्टर, तेव्हा त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी रहिवाशांनी झाडाला मिठी मारली. कंत्राटदार आले, पण या रहिवाशांनी झाडाला मिठी मारली आणि झाड कापण्यापासून त्यांना परावृत्त केला. आणि हा निषेध इतक्या मोठ्या प्रमाणावर घडला की परिणामी कंत्राटदार व सरकारी अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली. आणि या निषेधात गावातील महिलांनी सहभागी झाल्या होत्या. या घटनेमुळे काय झालं, जंगल तोड विरोधात निषेध करणाऱ्या अशाच प्रकारच्या इतर अनेक गटांचे मात्र मनोबल वाढले. आणि तुम्ही जे चित्र बघताय इथं, ते आहेत पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा. आणि यामुळे काय झालं, चिपको आंदोलनामुळे तेथील जंगल वाचले गेले, नाहीतर बराचसा रास त्यावेळी होऊन गेला असता. पण आज परिस्थिती त्याच्यापेक्षाही कधी कधी आपल्याला बिकट पाहायला मिळते. मोठमोठे रस्ते आपण बनलेले बघितलेले आहेत, आणि त्या रस्त्याच्या कडेला जे मोठे मोठे झाडं होते ते मात्र उद्ध्वस्त केले गेले. नियम आहे, शासकीय नियम आहे की रस्त्याच्या कडेनं जर झाडं कापले जात असतील तर आधी, रस्ता बनवण्याच्या आधी तिथं त्याच्या 10 पटीचे झाडं लावले पाहिजे आणि त्यानंतर तो रस्ता बनवला गेला पाहिजे आणि त्याची जोपासना केली गेली पाहिजे. पण प्रत्यक्षात मात्र आपण हे, आपल्याला ते दिसत नाही. फार मोठी शोकांतिका आहे. आणि हे सगळ्यांना माहीत असून याच्यावर आवाज उचलणारे मात्र कोणी दिसत नाही. म्हणजे ह्या चळवळी कुठेतरी आता दबल्या असं वाटते. पण आज खरी आपल्याला पर्यावरण वाचवण्याची गरज आहे.
तर पहिलं आंदोलन आहे चिपको आंदोलन. दुसरं आंदोलन आहे पर्यावरणाच्या संबंधानं मेधा पाटकर यांच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे. मेधा पाटकर आहेत आणि त्या प्रसिद्धच आहेत. तर त्यांचं नर्मदा बचाव आंदोलन आहे आणि हे प्रसिद्ध आंदोलन आहे. जवाहरलाल नेहरू धरणांना आधुनिक भारताची मंदिरे म्हणून संबोधतात. आधुनिक भारताची मंदिरे, जवाहरलाल नेहरू धरण. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक धरणांचे प्रकल्प मंजूर झाले, खूप मोठमोठे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर धरण बांधण्यामागील चांगला हेतू कधीही नाकारला जाऊ शकत नाही, परंतु बहुतांश घटनांमध्ये धरणे बांधण्याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी ज्या ठिकाणी धरणं बांधले गेले तिथले लोक विस्थापित व्हायला लागले आणि शेती वगैरे चांगली जी होती ती सुद्धा तिथून त्यांची विस्थापित झाली. आणि विस्थापनामुळे आदिवासींचे जीवनमान नष्ट होते. कारण आदिवासी हा निसर्गावर आधारित जमात असल्यामुळे त्यांचं विस्थापन नैसर्गिक बाबीपासून जेव्हा हे दूर होतात तेव्हा सहजच होते. आणि म्हणून मेधा पाटकर यांनी निदर्शने केली होती. सरदार सरोवर डॅम गुजरातमध्ये आहे. आता सरदार सरोवर धरण, नर्मदा ही पश्चिमेकडील सर्वात मोठी नदी आहे. या नदी तीरांच्या लगत आदिवासी आणि ग्रामीण लोक राहतात. नदी तीरांच्या काठी कोण राहतात? आदिवासी आणि ग्रामीण लोक, सामान्य लोक. नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प उभारल्यास महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांना फायदा होईल. बहुचर्चित आश्वासक बहुकोटी प्रकल्पामुळे सरकारला मोठा महसूल मिळेल, खूप पैसा मिळेल. शेजारील वस्ती, खेडी, शहरे यांना या धरणामुळे वीज व पिण्याचे पाणी मिळेल असा समर्थकांचा दावा होता. सगळंच मिळेल असा दावा होता यांचा. पण धरणामुळे मूळ निवासींची उदरनिर्वाहाची व्यवस्था मात्र नष्ट होऊन ते विस्थापित होण्याचा धोका निर्माण झाला. जे तिथले लोक होते, मूळ लोक, आणि तेव्हा त्यांना अशा मोठ्या स्वरूपाच्या प्रकल्पाला एकत्र येऊन विरोध करण्याची गरज वाटली. म्हणजे एका बाजूनं तुम्ही उन्नती म्हणताय, प्रगती म्हणताय, पण दुसऱ्या बाजूला ज्यांची ते मूळ निवासी लोकांची जागा आहे त्यांच्यावर अन्याय, अत्याचार ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग 1985 मध्ये मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलन, NBA नर्मदा बचाव आंदोलन ही एक महत्वाची संघर्ष चळवळ उभी राहिली. आणि लवकरच ही आंतरराष्ट्रीय चळवळ बनली, आंतरराष्ट्रीय लेवलवर. आणि धरण बांधण्याविरुद्ध भारतातील तसेच परदेशातील हजारो कार्यकर्ते एकत्र आले, हजारो. ऑक्टोबर 1994 मध्ये मेधा पाटकर यांनी 3 राज्य सरकारावर दबाव आणण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन केले. आणि या चळवळीने वीज निर्मितीसाठी पर्यायी पद्धतीचा वापर तसेच विस्थापितांचे योग्य पुनर्वसन व उदरनिर्वाहासाठी उपलब्ध साधने ह्या सगळ्या मागण्या पुढे केल्या गेल्या. या नर्मदा बचाव आंदोलनाद्वारे शाश्वत विकासाचा विषय ऐरणीवर आला. या आंदोलनाने विकासाबद्दलच्या धोरणात्मक निर्णयांच्या वैधतेबद्दल आणि तिच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. नेमकं विकास कुठल्या बाबीचा, विकास कोणाचा आणि कोणासाठी होणार आहे? ज्यांच्यासाठी विकास व्हायला पाहिजे त्यांचा विकास होतच नाही, हे या बाबी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून समाजासमोर आल्या. मानवजातीचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आधुनिकतावादी समाज आपल्या मागण्या आणि आवश्यकता मध्ये जशा प्रकारे बदल करत आहे त्याला अनुसरून पर्यावरणीय चळवळींना देखील नवे आयाम मिळायला लागले. आणि त्यामुळे नर्मदा बचाव आंदोलनी चळवळ ही फार महत्वाची होती. आता या पाठामध्ये आपण काय बघितलं? सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळ यातील समज फरक आपल्याला जाणून मिळाला आहे, समजून घेतलं आपण. सामाजिक चळवळीमुळे सामाजिक परिवर्तन कसे होते? महिला चळवळ आहे, शेतकऱ्यांच्या चळवळी आहेत, कामगारांच्या चळवळी आहेत, पर्यावरणीय चळवळी, या सगळ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. आणि सद्यस्थितीमध्ये सुद्धा ह्या चळवळी फार महत्वाच्या आहेत, कारण त्याशिवाय विकास होणे नाही. तर इथं आपण हा भाग पूर्ण करत आहोत. इथे एक कृती दिलेली आहे. तुम्ही ग्रेटा थनबर्ग विषय ऐकले आहे का? तिच्या आंदोलनाच्या प्रभावाविषयी चर्चा करा.
शिल्पा बल्लाळ यांची लकीर के इस तरफ ही फिल्म पहा, त्यावर वर्गामध्ये चर्चा करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबू. चॅनलला फर्स्ट टाइम भेटत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तर तुर्तास थांबू आणि लगेच भेटू पुढील